नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शरद गायके तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। बघा, कंबाईन ग्रुप सी मुख्य परीक्षा झाली आपली 2025 ची। त्याची आन्सर की आलेली आहे, फायनल आन्सर की आलेली आहे आयोगाची। त्यामध्ये झालंय असं की 3 वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते त्यांची आन्सर की आयोगाकडनं प्रॉब्लेमॅटिक आली आहे, असं आपण सगळे लोक 2-4 दिवसांपासून ऐकतोय, वाचतोय, बोलतोय। आपलंही सगळ्यांचं मत हेच आहे। पण खरंच ह्या प्रश्नांच्या आन्सर्स मध्ये आयोगाकडनं चूक झाली आहे की आयोगाच्या उत्तरांमध्ये काही तथ्य आहे ते आपण या व्हिडिओज मधून बघून घेऊ। सर्वप्रथम आयोगाचा हा प्रश्न बघूया। 59th क्वेश्चन सेट ए मधला आहे बरं का। उमेश सेड टू हिज फादर आय नीड मोर मनी। इथं अंडरलाईन केलेला जो पार्ट आहे आय नीड मोर मनी, तो काय आहे त्याचं नाव विचारलेलं आहे आयोगाने। काय रिपोर्टिंग वर्ब आहे, डायरेक्ट स्पीच आहे, डायरेक्ट नरेशन आहे की रिपोर्टेड स्पीच आहे? समजून घ्या। रिपोर्टिंग वर्ब एलिमिनेट होतो, सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला मला की सेड टू हा या वाक्याचा रिपोर्टिंग वर्ब आहे। आता आपण काही पुस्तकं जे आहेत ते रेफर करतो। आयोग होऊ शकतं ना की वेगवेगळे सोर्सेस दरवर्षी वापरत असेल क्वेश्चन्स बनवताना, वेगवेगळ्या रिझनिंग त्यामध्ये असू शकतात। तर मी 3 वेगवेगळे सोर्सेस इथं बघतोय, केम्ब्रिज डिक्शनरी, ऑक्सफर्ड ॲडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी आणि ब्रिटिश काउन्सिल। हे तीनही खूप ऑथेंटिक आणि चांगले क्वालिटीचे इंटरनॅशनल लेवलचे जे आहेत ते सोर्सेस आहेत। जर आपण या प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष दिलं, केम्ब्रिज डिक्शनरीचं काय म्हणणं आहे? केम्ब्रिज डिक्शनरी म्हणते रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय माहितीये का? रिपोर्टेड स्पीच इज हाऊ वी रिप्रेझेंट द स्पीच ऑफ अदर पीपल और व्हॉट वी आवरसेल्व्स से। म्हणजे काय माहिती का? आपण इतरांचं बोलणं कोणत्या शब्दांमध्ये मांडतो किंवा आपण स्वतः काय म्हणतो त्याचा अर्थ होतो रिपोर्टेड स्पीच। ह्यांच्या मते डायरेक्ट स्पीच रिपीट्स द एक्झॅक्ट वर्ड्स द पर्सन युज्ड। रिपोर्टेड स्पीच जे आहे तेच डायरेक्ट स्पीच पण आहे, इनडायरेक्ट स्पीच पण आहे। केम्ब्रिज डिक्शनरीच्या मते रिपोर्टेड स्पीच म्हणजे 2 पद्धतीने आयडेंटिफाय होतं, एक म्हणजे डायरेक्ट स्पीच, एक म्हणजे इनडायरेक्ट स्पीच। डायरेक्ट स्पीचच्या वाक्याला पण रिपोर्टेड स्पीच म्हणतात, इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्याला सुद्धा रिपोर्टेड स्पीच म्हणतात। देयर आर 2 मेन टाइप्स ऑफ रिपोर्टेड स्पीच असं म्हणलंय। म्हणजे काय, या लॉजिकने जर गेलं तर हे रिपोर्टेड स्पीच होणार नाही। रिपोर्टेड स्पीच एकतर डायरेक्ट पण असतं, इनडायरेक्ट पण असतं। दुसरी गोष्ट, इथं जर आपण गेलो, काय म्हटलंय, डेफिनेशन ऑफ डायरेक्ट स्पीच नाउन ऑफ द फ्रॉम द ऑक्सफर्ड ॲडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी। ऑक्सफर्ड ॲडव्हान्स लर्नर डिक्शनरीच्या मध्ये ही एक डेफिनेशन दिलेली, कशाची? डायरेक्ट स्पीचची डेफिनेशन दिलेली आहे। काय म्हटलंय त्यांनी? अ स्पीकर्स ऍक्च्युअल वर्ड्स। काय म्हटलंय? अ स्पीकर्स ऍक्च्युअल वर्ड्स म्हणजे काय? डायरेक्ट स्पीच। द यूज ऑफ दिस इन रायटिंग। आता इथं त्यांनी एक खूप महत्वाचा पॉइंट दिलाय, ओनली डायरेक्ट स्पीच शुड गो इनसाइड इन्व्हर्टेड कॉमाज। इथं इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे दिलेलं आहे ना, त्यांचं म्हणणं आहे की इन्व्हर्टेड कॉमा मध्ये फक्त डायरेक्ट स्पीच येईल। म्हणजे जो पार्ट इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आहे तो डायरेक्ट स्पीच झाला। आणि डायरेक्ट नरेशनचा अर्थ जो आहे, डायरेक्ट नरेशन जे आहे ते बघा, काही डिक्शनरीज मध्ये किंवा काही ठिकाणी जे आहे बघा, इथं पण दिलेलं आहे रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय? रिपोर्टिंग अँड समरायझिंग, बरं का। आता इकडे डायरेक्ट स्पीच दिलेलं आहे। डायरेक्ट स्पीच म्हणजे काय रे? एक्झॅक्ट वर्ड्स, बरं का, जे वापरलेत ते। आणि रिपोर्टेड स्पीचला इथं समरी म्हटलेलं आहे, म्हणजेच काय? इनडायरेक्ट स्पीच। ठीक आहे। आता इथला जो डायरेक्ट नरेशनचा पार्ट आहे, हा डायरेक्ट नरेशन म्हणजे काय? स्पीच आणि नरेशन मधला फरक आहे। स्पीच म्हणजे एखाद्या व्यक्तीने बोललेले शब्द जसेच्या तसे, त्याला म्हणतात स्पीच। आणि डायरेक्ट नरेशन, नरेशन म्हणजे मी त्या व्यक्तीचे शब्द जसेच्या तसे मी स्वतः सांगितले। उमेश सेड टू हिज फादर आय नीड मोर मनी। उमेश त्याच्या वडिलांना म्हणाला मला अधिक पैसे पाहिजे। हे वाक्य मी कोणाला तरी सांगतोय, उमेश नाही सांगत आहे। उमेश फक्त काय बोललाय? उमेशनी बोललेले शब्द काय? आय नीड मोर मनी, मला अधिक पैसे हवेत। हे शब्द आहेत उमेशचे। स्पीकरचे जे एक्झॅक्ट वर्ड्स आहेत ना, त्याला डायरेक्ट स्पीच म्हणतात।
हे डायरेक्ट स्पीच आहे. ह्या लॉजिकने उत्तर जे 2 दिलं आयोगाने ते उत्तर ह्या लॉजिकने बरोबर येतं. पुढचा जो प्रॉब्लेमॅटिक क्वेश्चन आपल्याला वाटतोय तो म्हणजे हा 78 नंबरचा सेट ए मधला. काय केलंय? अनफ्रेंडलीनेस या शब्दाचा बेस विचारलेला आहे आयोगाने. आता ह्यामध्ये आपलं नॉलेज जरा कमी पडलं असेल, खरं सांगतोय. आपल्याला हा क्वेश्चन ऍक्च्युली वर्ड फॉर्मेशन या टॉपिक मधला आहे आणि वर्ड फॉर्मेशनला आपण आतापर्यंत खूप लाईटली घेतलंय. ऍक्च्युली तो एवढा सोपा किंवा एवढा इझी टॉपिक नाही की आपण अंदाजे उत्तर देऊ शकतो. मूळ इथं गोष्ट काय, ह्या प्रश्नाचं ऍक्च्युअल आयोगाचं लॉजिक काय असेल हे विचार करताना मला काय करावं लागलं. द ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ इंग्लिश ग्रामर बाय बास आर्ट्स, सिल्विया चॉकर आणि एडमंड विनर या 3 लेखकांनी मिळून बनवलेलं द ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ इंग्लिश ग्रामर हे पुस्तकामध्ये जावं लागलं. ह्या पुस्तकामध्ये ह्यांच्या मते विषय असा आहे की हा जो शब्द आहे ना अनफ्रेंडलीनेस, याचा आपल्याला विचारलाय बेस काय. ह्यामध्ये ना 2 कॉन्सेप्ट आहेत वेगवेगळ्या. रूट आणि बेस ह्या दोघांमध्ये फरक असतो मित्रांनो. जर आपल्याला प्रश्नात विचारलं असतं रूट काय, तर अनफ्रेंडलीनेस या शब्दाचा रूट जो आहे तो फ्रेंड झाला असता. फ्रेंड हा त्याचा रूट आहे. पण अनफ्रेंडलीनेस या शब्दामध्ये सगळ्यात शेवटी जो अफिक्स आपण लावलाय तो नेस आहे. नेस. मग नेस साठी हा जो शब्द आहे ना त्याचा बेस काय येतो माहितीये का? अनफ्रेंडली हा बेस येतो. आता ते कशावरून सांगतो. रूट इज द ओरिजिनल लेक्सिकल पार्ट दॅट कॅरीज द कोर मिनिंग. रूट हा एक ओरिजिनल लेक्सिकल पार्ट असतो कुठल्याही शब्दाचा. अनफ्रेंडलीनेस मध्ये फ्रेंड हा रूट आहे. पण बेस डिपेंड्स ऑन विच प्रोसेस वी आर टॉकिंग अबाउट. आपण या शब्दामध्ये कोणत्या प्रोसेस बद्दल बोलतोय. जर मी अनफ्रेंडलीनेस मधून हा नेस काढला ना तर या नेस साठी अनफ्रेंडली हा बेस आहे. या शब्दामध्ये मला सांगा नेस हा सगळ्यात नंतर सगळ्यात शेवटी लागलेला सफिक्स आहे. सांगतो मी तुम्हाला पुढे. बघा हे ते पुस्तक ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ इंग्लिश ग्रामर. ठीक आहे, इकडे ते 3ही ऑथरची नावं दिलेली आहेत. ह्या पुस्तकामध्ये ना त्यांनी काय केलेलं आहे, इथं सगळ्यात पहिले दिलेलं आहे की बेस म्हणजे काय. बेस मॉर्फिम अन एलिमेंट इन वर्ड स्ट्रक्चर टू विच अ प्रोसेस, म्हणजेच काय इथं अफिक्सेशनची प्रोसेस आहे, कॅन अप्लाय, ऑल्सो कॉल्ड बेस मॉर्फिम. बेस म्हणजे एक शब्दाच्या रचनेचा एक असं स्ट्रक्चर ज्याच्या वरती अफिक्सेशन केलं जाऊ शकतं. अनफ्रेंडली या शब्दावरती अफिक्सेशन लावलंय आपण, नेस वापरलाय म्हणून अनफ्रेंडलीनेस या शब्दामध्ये नेस साठी अनफ्रेंडली हा बेस आहे. ही गोष्ट इथून कळते. अजून यांनी काय दिलेलं आहे इथं बघा ना, एक उदाहरण पुस्तकातच दिलेलं आहे की जर आपण म्हणालो जसं की एक शब्द आहे पोलर. काय पोलर, एक शब्द आहे पोलर आणि पोलर पासून पोलर हा शब्द वेगळा आहे, ह्याचा एक वेगळा मिनिंग आहे. पोलर हा शब्द कशाशी संबंधित आहे? पृथ्वीचा नॉर्थ पोल साऊथ पोल असतो त्याच्याशी संबंधित आहे. पोलर बियर वगैरे पण असतात बरोबर. आता या शब्दासोबत मी जर डी वापरला, डी, तर डी पोलर असं काही होतं का? डी पोलर असा काही शब्द आहे का? डायपोलर शब्द आहे तो वेगळा आहे. इथं जो डी प्रिफिक्स लावला मी तो पोलर सोबत, असा काही शब्द इंग्रजीमध्ये आहे का रे? नाहीये. पण एक शब्द आहे डी पोलरायझेशन. आता ह्या डीपोलरायझेशन शब्दामध्ये रूट काय माहितीये का? रूट पोलर आहे. पण या डीपोलरायझेशन शब्दाचा जर बेस विचाराल तर हा जो डी वापरलाय ना, हा डी हा पोलरवर नाही वापरलेला आहे, हा पोलरायझेशन वरती वापरलेला आहे. पोलराइज या वर्ब वरती वापरलेला आहे, पोलर वरती वापरलेला डी नाहीये हा. म्हणजे पोलर हा या शब्दांचा रूट आहे, पण डीपोलराइज किंवा डीपोलरायझेशनचा रूट काय होतोय? पोलराइज, डीपोलराइज. अलग लक्षात.
तसंच याही प्रश्नामध्ये अनफ्रेंडली जो शब्द दिलाय, अनफ्रेंडलीनेस, बघा अनफ्रेंडलीनेस या शब्दामध्ये फ्रेंड हा रूट आहे. आपल्याला आयोगानं बेस विचारलाय, रूट नाही, दोन वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. आता फ्रेंडली हा जर शब्द पाहिला आपण तर याच्यामध्ये फ्रेंडली मधून एलवाय जर काढला तर फ्रेंड जो आहे ना तो बेस उरतो एलवाय साठी. जर अनफ्रेंडली शब्दामधून जर मी इथं बघा ना, फ्रेंडली हा शब्द कशासाठी बेस आहे, अनसाठी बेस आहे, म्हणजे अनफ्रेंडली शब्द तिथं तयार होतो. आणि अनफ्रेंडली नंतर आपण तिथं नेस वापरतो, अनफ्रेंडलीनेस. अजून एक गोष्ट सांगतो, इथं जे 4 शब्द आपण बनवले, 3 शब्द फ्रेंड, फ्रेंडली, अनफ्रेंडली, मला सांगा नेस हा सफिक्स कुठे लागतो? फ्रेंड सोबत नेस लागतो का रे? फ्रेंडनेस नसतो, उडवा. फ्रेंडली सोबत लागतो का? फ्रेंडलीनेस लागतो. पण फ्रेंडलीनेस आणि अनफ्रेंडलीनेस हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. मग अनफ्रेंडली सोबत नेस लागतो, मग अनफ्रेंडली नंतर नेस आला ना, म्हणजेच इथं जो नेस आलेला आहे तो त्याचा बेस काय मिळाला आपल्याला? अनफ्रेंडली मिळाला. आलं का लक्षात? अनफ्रेंडलीनेस या शब्दामध्ये, म्हणून आयोगानं जे उत्तर दिलंय ना अनफ्रेंडलीनेस, ते उत्तर 2 ह्या लॉजिकने बरोबर आहे. आता पुढची गोष्ट, पुढचा प्रश्न काय दिलाय आयोगानं? कंडिशनल वरती आधारित प्रश्न आहे. काय म्हटलंय? आयडेंटिफाय द कंडिशन एक्सप्रेस्ड इन द सेंटेन्स. आपल्या सगळ्यांना माहिती आहे इफ क्लॉज मध्ये हॅड अराइव्ड V3 म्हणजे पास्ट परफेक्ट आहे. मेन क्लॉज मध्ये माइट हॅव बीन प्लस V3 आहे, परफेक्ट कंडिशनल टेन्स आहे, म्हणजे थर्ड कंडिशनलचं वाक्य, याला आपण टाइप 3 कंडिशनल म्हणत असतो, बरोबर आहे. पण ह्या वाक्यामध्ये सगळ्यात पहिले समजून घ्या, माइट वापरलाय कशाच्या ऐवजी? वुडच्या ऐवजी. इथं जर वुड हॅव बीन प्रिव्हेंटेड वापरला असतं तर टाइप 3 चं वाक्य आहे वुड हॅव बीन मुळे ह्याचं उत्तर इम्पॉसिबिलिटी येणं आवश्यक होतं. इम्प्रॉबेबिलिटी आणि अबिलिटी येणार नाही. आता टाइप 3 येतो त्याच्यामुळे. पण आयोगाने या प्रश्नाचं उत्तर दिलंय ऑप्शन 1 पॉसिबिलिटी. आपण सगळे चकित झालो. का? त्याचं कारण आता आयोगानं काय दिलंय ते सांगतो तुम्हाला. प्रॅक्टिकल इंग्लिश युजेज बाय मायकल स्वॉन, हे ऑक्सफर्डचंच पुस्तक आहे बरं का. मायकल स्वॉन हे त्याचे ऑथर आहेत. पुस्तकाचं नाव काय? प्रॅक्टिकल इंग्लिश युजेज. आता हे ते पुस्तक आहे. आता या पुस्तकामध्ये ना इथं दिलेलं आहे बघा, हे पुस्तक आहे, 3rd एडिशन, नवीन एडिशन आहे, मायकल स्वॉन प्रॅक्टिकल इंग्लिश युजेज. या पुस्तकाच्या 348-349 पेजवरती काय दिलेलं आहे ते दाखवतो. ही 339 नंबरची एंट्री इथं, याला मी थोडंसं झूम करणार आहे आता, ठीक आहे. आता यामध्ये त्यांनी सांगितलंय की बघा माइट हॅव कसा वापरला जातो. इथं मे हॅव, माइट हॅव वेगवेगळ्या ठिकाणी कसे वापरले जातात. कंडिशनल सेंटेन्स मध्ये यू माइट हॅव किल्ड युअरसेल्फ असं वाक्य दिलंय. माइट हॅव जेव्हा तुम्ही वापरतात वाक्यामध्ये, बघा इथं वाक्य काय? टू से दॅट समथिंग वॉज पॉसिबल बट डिड नॉट हॅपन. असं दाखवण्यासाठी की काहीतरी गोष्ट भूतकाळात पॉसिबल होती पण घडली नाही, हे दाखवायसाठी आपण वी कॅन यूज माइट हॅव, जे आयोगाने प्रश्नात वापरलेलं आहे. यू इथं दिलं इफ शी हॅडंट बीन सो बॅड टेम्पर्ड आय माइट हॅव मॅरिड हर. ती जर एवढी सनकी नसती तर मी तिच्यासोबत लग्न करू शकत होतो. मी भूतकाळात तिच्यासोबत लग्न करू शकण्याची शक्यता होती, लग्न करण्याची शक्यता होती, पॉसिबिलिटी होती. एक महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट बघा इथं यू माइट हॅव किल्ड युअरसेल्फ म्हणजे मेला असतास, तू मरू शकत होतास, पॉसिबिलिटी दाखवतो इथं. अलग लक्षात, माइट हॅव. आता हेच जुन्या एडिशन मधलं, सॉरी नवीन एडिशन मधलं तेच पेज आहे, पुढे दाखवतो तुम्हाला. बघा इथं काय लिहिलेलं आहे. तीच गोष्ट जी इथं लिहिलेली आहे ना, कायसाठी वापरतो आपण? टू से दॅट समथिंग वॉज पॉसिबल बट डिड नॉट हॅपन, म्हणजेच इथं पॉसिबिलिटी दाखवतोय. माइट हॅव काय वापरतो आपण? माइट हॅव वापरतो जर आपल्याला पॉसिबिलिटी दाखवायची असेल तर. आता या पुस्तकात अजून एक उदाहरण दिलेलं आहे, हे बघा. इफ यू हॅड वर्कड हार्डर यू वुड हॅव पास्ड युअर एक्झाम. इथं वुड हॅव पास्ड वापरलेला आहे अनरियल पास्ट सिच्युएशन साठी. आता इथं जो माइट हॅव वापरलेला आहे, माइट हॅव कशासाठी वापरतो आपण? दिलेलं आहे वी कॅन यूज कुड हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल टू मीन
वुड हॅव बीन एबल टू, म्हणजेच भूतकाळामध्ये जर अबिलिटी दाखवायची असेल, पास्ट मध्ये अबिलिटी दाखवायची असेल तर आपण कुड हॅव वापरू शकतो. आणि पास्ट मध्ये जर परहॅप्स म्हणजे पॉसिबली, म्हणजेच पॉसिबिलिटी दाखवायची असेल तर वुड हॅवच्या ऐवजी आपण माइट हॅव वापरू शकतो. जर आयोगानं याच प्रश्नामध्ये जर माइटच्या ऐवजी कुड वापरला असता तर आयोगाचं उत्तर हे अबिलिटी राहिलं असतं. पण आयोगानं इथं प्रश्न माइट वापरलाय म्हणून इथं अबिलिटी नव्हे तर पॉसिबिलिटी हे उत्तर येणंच योग्य आहे, म्हणून ऑप्शन 1 उत्तर दिलंय आयोगानं. तर अशा पद्धतीने इथपर्यंत जे आहे तीनही प्रश्नांचं अगदी इत्थंभूत जे एक्सप्लेनेशन आहे. माझा प्रयत्न हा होता की ऑथेंटिक सोर्सेस जे आहेत ते तुम्हाला दाखवावे आणि आयोग ऍक्च्युली चुकीचं नाहीये किंवा चुकीचं जरी आपल्याला वाटत असलं तरी त्याच्या मागे जर काही सोर्सेस यापेक्षा मोठे असतील तर ते शोधण्याचा हा माझा प्रयत्न होता. राहिला प्रश्न पाल अँड सुरी आणि इतर इंडियन ऑथरच्या पुस्तकांचा, तर आपण जे आहे पाल अँड सुरी, बरेच लोक पाल अँड सुरी सरांचं पुस्तक असं म्हणतात. अरे राजेंद्र पाल पुरुष आहे, प्रेमलता सुरी महिला आहे, पाल अँड सुरी सरांचं कसं काय? असो, हरकत नाही. आणि अनेक पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज असतात, त्यामुळे पण हे कन्फ्युजन जनरली होत असतं. इंडियन ऑथर्स सोबत पण होतं आणि इंडियन टीचर्स सोबत पण या गोष्टी अगदी कायम घडत असतात. तर हे कन्फ्युजन दूर होण्यासाठी आपण जर असे ऑथेंटिक सोर्सेस पाहिले तर थोडंसं आपल्याला त्याची क्लॅरिटी मिळते. चला भेटूया अशाच महत्वाच्या व्हिडिओजच्या माध्यमातून आपल्याच YouTube चॅनलवरती पुढेही. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.